नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की टिकली वर्क साडीला आपल्या साध्या मशीनवर घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने फॉल कशी लावायची. तर बघा, ही टिकली वर्क साडी आहे आणि या साडीवर आपण आज फॉल कशी लावायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघू शकता, अशी ही टिकली वर्क साडी आहे. तर कोणतेही वर्क असू द्या, एका साईडला वर्क असते पदराच्या साईडला आणि समोरच्या साईडलाच आपल्याला अशी पायपिंग किंवा गोट आपली मारून घ्यायची असते. तर बघा, मी इथे साडीला एका साईडला गोट मारून घेतलेली आहे. तर हे बघा, मी एका साईडला अशी गोट मारून घेतलेली आहे. गोट शिलाई किंवा आपण पायपिंग म्हणूया, एका साईडला आपण करून घेतलेली आहे. आणि जिकडल्या साईडने आपण साडीला गोट मारून घेतली आहे ना, एका साईडला गोट किंवा डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे, तर त्या साईडला आपल्याला खालच्या बाजूने बघा 10 इंच कापड सोडायचं आहे. तर 10 इंच कापड सोडून आपण मार्किंग करून घेणार आहोत. तर तेथे बघा, मी 10 इंच मोजून मार्किंग करून घेतलेली आहे आणि मार्किंगच्या समोर आपल्याला फॉल जोडून घ्यायची आहे. टिप्स आणि ट्रिक्ससहित बघणार आहोत. तर बघा, मी ह्या फॉल अशा बघा तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला एकदम क्लीन आणि एकदम व्यवस्थित ह्या फॉल दिसत आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की यावर मी प्रेस मारली आहे, पण मैत्रिणींनो, मी प्रेस मारलेली नाही आहे. मी जेव्हा धुवून वाळू टाकल्या होत्या ना, तर वाळल्यानंतर बघा त्या चोळामोळाच होत्या, पण मी त्याला व्यवस्थित असा हाताने प्रेस करून अशी घडी करून ठेवली. आणि ही महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो. तुमच्याकडे जर प्रेस नसेल तर आपण प्रेस नसल्यानंतर ह्या ज्या फॉल आहे त्या ह्या वाळल्यानंतर थोड्या चोळामोळा होतात. चोळा म्हणजे चांगल्याच चोळामोळा होतात. तर याला आपल्याला व्यवस्थित असं प्रेस केल्यासारखं व्यवस्थित दिसण्यासाठी आपण काय करायचं आहे, अशा घड्या करून ठेवायच्या आहे. हाताने असं थोडं प्रेस करून अशा व्यवस्थित घड्या करून ठेवायच्या आहेत अशा. आणि ह्या तुमच्या घड्या आहे ना, ह्या तुम्ही तुमच्या घरच्या गादीखाली वगैरे किंवा जे तुमच्या दिवाणवर गाद्या वगैरे असतात, तर त्या गादीखाली तुम्ही अशा ठेवून द्यायच्या आहे. ह्या मी गादीखाली ठेवलेल्या होत्या आणि आज काढल्या आहे. तर आज मला फॉल लावायचे आहे, त्यामुळे मी ह्या काढल्या आहे. तर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आणि प्रेस केलेल्यासारख्या ह्या दिसत आहे. नाही तर माझ्याकडे ह्या 3 फॉला होत्या, तर त्यातलीच मी आता बघत आहे. तर ही फॉल अगदी छान मॅच होत आहे साडीला. तर मी हीच फॉल आता लावणार आहे. तर या बाकीच्या फॉला मी व्यवस्थित अशाच गादीखाली ठेवून देणार आहे, जेणेकरून जेव्हाही मला काम पडेल तेव्हा अगदी व्यवस्थित प्रेस केल्यासारख्याच मला मिळतील. तर चला आपण आता आपण काय करायचं आहे, साडीला लावण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे फॉल आहे ना, याचा जो सरळ भाग आहे हा इकडल्या साईडला आहे आणि हा उलटा भाग आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, उलट्या साईडने आपल्याला थोडंसं कापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपण कापड फोल्ड केलेलं आहे बघा. तर आपण येथे आता शिलाई मारून घेऊया. तर तसेच आपण ह्या साईडला दुसऱ्या साईडला सुद्धा अर्धा इंचावर शिलाई मारून घेऊया. तर चला आपण पहिले शिलाई मारून घेऊया. तर बघू शकता, आपण अशी शिलाई मारून घेतलेली आहे. तर हा आपला साडीचा सरळ भाग आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही साडी आता उलटी करायची आहे. अशा प्रकारे साडी उलटी. तर हे बघा, आता मी अशी साडी उलटी ठेवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अशी व्यवस्थित आपल्याला ही फॉल आहे ना येथे जॉईन करून घ्यायची आहे. तर ही फॉल लावताना बघा मैत्रिणींनो, ही जी साडी आहे ना, त्या साडीच्या वरती आपल्याला फॉल ठेवायची आहे, पण साडीच्या समोर आपल्याला फॉल येऊ द्यायची नाही आहे, कारण ते व्यवस्थित दिसणार नाही. तर साडीच्या मागेच आपली फॉल आली पाहिजे. तर तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे, म्हणजे हा जो साडीचा काठ आहे ना, हा समोर आला पाहिजे आणि ही जी फॉल आहे ही फॉल त्याच्या मागे राहिली पाहिजे अशा प्रकारे, जेणेकरून आपलं जेव्हा आपण साडी घालू ना, तर तेव्हा असा व्यवस्थित साडीचा काठच दिसला पाहिजे. ही फॉल जी आहे खाली लावलेली, ती फॉल आपली साडीच्या समोर, काठाच्या समोर आली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला फॉल लावायची आहे. तर चला मग आपण याचप्रमाणे असं. तर तुम्ही जर नवीन शिकणारे असतील तर तुम्ही बघा, असं पूर्ण
फॉलला अशा टाचपिना लावून घ्या, पण मी फक्त येथेच टाचपिन लावली आहे. तर आता मी येथून धरून व्यवस्थित असं साडीचा कापड समोर आणि फॉलचा कापड थोडा मागे असं करून असं ठेवून बघा, मी व्यवस्थित येथे बारीक शिलाई मारून घेते. तर शिलाई आपल्याला बारीक मारायची आहे, जेणेकरून आपली ही शिलाई थोडीही उसवली पाहिजे नाही. तर बघा, थोडीही आपली शिलाई उसवली नाही पाहिजे, यासाठी आपल्याला ही बारीक शिलाई मारून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला लॉकची टीप देऊन घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर हे लक्षात ठेवा, या प्रकारे आपल्याला लॉकची टीप देऊन घ्यायची आहे. ते शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे साडीचा कापड समोर राहिला पाहिजे आणि व्यवस्थित असं बोट ठेवूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. कारण जर आपण बोट ढिला ठेवला, जर आपण यावर साडी आणि फॉलवर बोट नाही ठेवला ना, तर काय होईल की हा साडीचा कापड ढिला पडून जातो. कारण साडीचा कापड हा घसरा असतो आणि तो ढिला पडून तो आतमध्ये चालला जातो आणि आपली फॉल बाहेर येते. तर असं नाही झालं पाहिजे, यासाठी आपल्याला बोट ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला दाखवते मी, अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, साडीचा काठ आपला समोर आहे आणि मागे आपली ही फॉल आहे. तर बघा, आता मी कसं बोट ठेवून आता शिलाई मारून घेते. तर बघू शकता, ही न्यू ट्रिक आहे मैत्रिणींनो. हे बघा, असा बोट ठेवूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. कारण बोट ठेवल्याने काय होईल की साडीचा कापड आपला आतमध्ये जाणार नाही. बोट समोर सरकवत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बोट एका ठिकाणी नाही ठेवायचं, समोर सरकवत जायचं आणि शिलाईसुद्धा मारत जायची. शिलाई मारताना आपले बोट हे शिलाईमध्ये येणार नाही, मशीनमध्ये येणार नाही, याची काळजी घेत घेत आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, आता आपला वर्कचा भाग लागलेला आहे. तर वर्कवरसुद्धा वर्कच्या खाली जागा आहे ना, तर तेथे आपल्याला फॉल लावून घ्यायची आहे. हे बघा मैत्रिणींनो, व्यवस्थित अशी. तर बघू शकता तुम्ही, फॉल लावताना कुठेही आपली फॉल समोर आलेली नाही आहे साडीच्या. तर हे बघा मैत्रिणींनो, आपली फॉल लावून झालेली आहे. तर हे बघा, इकडे तर जागा होती समोर. बघा, जेव्हा सुरुवातीला आपण फॉल लावत आलो, तेव्हा सुरुवातीला अशी जागा होती अर्धा इंच या वर्कच्या खाली. तर तेव्हा आपण व्यवस्थित काठावर लावली. पण जेव्हा हे बघा, इकडल्या साईडला आता थोडं समोर आल्यानंतर, अर्धी फॉल लावून झाल्यानंतर बघा, हेच वर्क आपलं असं काठावर आलं. तर असं काठावर आल्यानंतर काय करायचं, तर हे बघा, काठावर आल्यानंतर हे टिकली वर्क आहे. तर टिकली वर्कवर आपली बारीक शिलाईसुद्धा येते. पण जर तुम्हाला बारीक शिलाई जड जात असेल, तर तुम्ही थोडी मोठी शिलाईसुद्धा यामध्ये घेऊ शकता. तर बघू शकता, असं काठावर टिकली वर्क आल्यावर थोडी मोठी शिलाई घेतली तरी चालते. तर आता बघा, आपण आता येथे मोठी शिलाई मारून घेऊया. त्यानंतर मग तुरपाई केल्यानंतर ही मोठी शिलाई आहे ना, ही उसून घ्यायची आहे. मला इकडून कापड सरकवून घ्यायचं आहे आणि हा कापडसुद्धा व्यवस्थित हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून खालच्या बाजूने आपल्याला कुठेही चोळा वगैरे आपला कापड झाला नाही पाहिजे, यासाठी. आणि ही जी साडी आहे ना, ती आपल्या जवळ ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला शिवायला सोपे जाईल. तर हे बघा, अशा प्रकारे आपण कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉल अशी व्यवस्थित हाताने अशी प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून कापड कुठेही आपला चोळा वगैरे पडणार नाही, अशा प्रकारे. आणि आता आपल्याला शिलाई मारत या प्रकारे दोन्ही हाताने व्यवस्थित प्रेस करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर कुठेही कापड चोळा वगैरे होणार नाही, चोळा वगैरे पडणार नाही, याची काळजी घेत घेत आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, तर चला पूर्ण शिलाई मारून घेऊया. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण आता फॉलवर शिलाई मारून घेतलेली आहे आणि मोठी शिलाई मारून घेतलेली आहे. तर मी जशी फॉलच्या सुरुवातीला लॉकची टीप देऊन घेतली होती, त्याचप्रमाणे मी फॉल लावल्यानंतर एंडलासुद्धा लॉकची टीप देऊन घेतलेली आहे, शिलाई समोर मागे करून. तर अशा प्रकारे, आणि कुठेही चोळा वगैरे कापड झालेला नाही आहे, अगदी फिनिशिंगसहित आपली फॉल लावल्या गेलेली आहे मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे आपण आता तुरपाई करून घेऊया, तुरपाई मारून घेऊया. तर हे बघा, आपल्याला जो धागा आहे ना, तो धागा आपल्याला असा चौहेरी घ्यायचा आहे. चौहेरी म्हणजे बघा, पहिले एकेरी धागा आपण म्हणजे एकेरी धागा दुहेरी करून आपण त्याला गाठ मारून घ्यायची. हे बघा, गाठ मारून घ्यायची आणि त्यानंतर जो आपल्या गाठ मारल्यानंतर आपला जो दुहेरी धागा सुईजवळ तयार होतो, तर सुईजवळ कट करून तोच दुहेरी धागा आपल्याला पुन्हा सुईमध्ये ओळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तो मग हा असा 4 पदरी म्हणजे चौहेरी धागा होतो.
तर आता आपण येथे फॉल लावून तुरपाई करून घेणार आहोत. तर बघा आपण येथे हे मोठी शिलाई मारली आहे ना, तर त्याच्या बाजूलाच आपल्याला इथून शिलाई म्हणजे तुरपाई करायला सुरुवात करून घ्यायची आहे. तर हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे. एकदम बारीक म्हणजे खूपच बारीक म्हणजे असं धागा जास्त धागा दिसला पाहिजे नाही मागून. आपल्या साडीवर असं धागासुद्धा दिसला नाही पाहिजे. म्हणजे एकदम खूपच अशी बारीक आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे. आणि बघा शक्यतो 5-6 म्हणजे पूर्ण 9-10 वेळेस असं केल्यानंतर आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजे तेथे आपण गाठ पाडून घ्यायची आहे. म्हणजे जर आपण मध्ये मध्ये आपण असे गाठ पाडून लॉक करत राहिलो ना शिलाई, तर ते पूर्ण उसवणार नाही. तर बघू शकता मागच्या बाजूनं सुद्धा जास्त काही असं धागा वगैरे दिसणार नाही आपल्याला. तर अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे. आणि थोड्या थोड्या अंतरावर तुरपाई केल्यानंतर आपल्याला म्हणजे गाठ देऊन आपल्याला लॉकसुद्धा करून घ्यायचे आहे. तर याप्रमाणे बघा, मी आता व्हिडिओमध्ये दिसत असेल तर 2 गाठा पाडून घेतलेल्या आहे आणि आपली तुरपाई लॉक करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर तुरपाई करत जायची आहे. आणि थोड्या अंतरानंतर आपल्याला ती तुरपाई लॉकसुद्धा करून घ्यायची आहे गाठ पाडून. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की थोड्या थोड्या अंतरावर मी असं बघा तुरपाई करून घेत आहे आणि त्यानंतर मी गाठसुद्धा पाडून घेत आहे. तर बघा आता मी आतासुद्धा गाठ पाडून घेतलेली आहे थोड्या अंतरावर आणि मागूनसुद्धा बघा काही दिसत नाही आहे. तर चला मी आता पूर्ण फॉलवर अशीच तुरपाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता आपली तुरपाई मारून झालेली आहे. आता जी आपण मोठी शिलाई मारली होती ना, तर ती मोठी शिलाई आपल्याला उसवून घ्यायची आहे बघा. तर अगदी सहजच ती उसवल्या जाते मैत्रिणींनो. तर धागा ओढायचा आणि खालतून आणि वरतून दोन्ही साईडने आपण धागा ओढत जायचा आणि आपोआपच म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने हा धागा निसटून जातो. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली फॉल लावल्या गेलेली आहे. अगदी फिनिशिंग सहित आपण लावलेली आहे आणि कुठेही कापड चोळा वगैरे पडलेला नाही आहे. ना फॉल चोळामोळा झालेली आहे, ना साडीचा कापड चोळामोळा झालेला आहे. तर अगदी फिनिशिंग सहित आपली फॉल लावल्या गेलेली आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी यूजफुल व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.